नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही बाहेर फिरायला निघालेलो आहोत. तर बाहेर म्हणजे कुठे, तर आज आम्ही चाललो होतो मंदिरामध्ये. तर इथे ना डाकोर आहे आणि डाकोरमध्ये रणछोडरायजी असं एक मंदिर आहे, कृष्णाचं आहे ते. तर मी तुम्हाला पुढे दाखवते, पण त्या अगोदर हा निसर्ग बघा, एवढा सुंदर आहे ना. आणि इथून जाताना असं वाटत होतं ना, याच्या बाहेर निघूच नाही, कारण एवढं सुंदर वाटत होतं ना. एवढी झाडी होती तिथे गच्च भरून. तर काय सांगायचं तुम्हाला, तुम्ही पण याचा आनंद घ्या, कारण खूप म्हणजे खूपच छान वाटत होतं बरं का. हे बघा, हे हिरवा निसर्ग बघून ना मनाला असं अगदी मन प्रसन्न होत होतं, एवढी झाडी बघून. कारण आत्ता शक्यतो झाडं बघायला भेटत नाहीत आणि खूप झाडे तोडली जातात. पण इथे बघा ना, एवढी सुंदर सुंदर झाडं दिसत होते ना, मला खरंच खूप छान वाटत होतं, भारी वाटत होतं. तर मंदिरामध्ये आम्ही गेल्यानंतर मी जास्त काही व्हिडिओ घेतला नाही, कारण काय झालं ना, की शंभू म्हणजे थोडेसे त्याची तब्येत ठीक नव्हती, त्याला थोडीशी कणकण होते. आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यानंतर तो थोडासा झोपायला लागला आणि त्याला आतून थोडीशी ताप येत होती. म्हणून आता जर घरी झालं असतं ना, तर आम्ही गेलोच नसतो, पण त्याला अर्ध्या रस्त्यामध्ये झालं. आणि हे बघा, ही नदी पण खूप मोठी आहे. आता या नदीचं नाव मला माहिती नाही, खूप मोठी आहे आणि पाणी पण बघा किती छान आलेलं आहे त्याला. तर इथे ना नंतर आम्ही थोड्या वेळानंतर मंदिरात पोहोचलो. जास्त काही व्हिडिओ घेतलेला नाही मी, जेवढं मला पॉसिबल होईल मी तेवढं मी घेतलं, कारण शंभू आजारी असेल ना, तर मीच गळून जाते, कारण मलाच कशात मन लागत नाही. त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट मंदिरात गेलेला व्हिडिओ दाखवते. तर इथे बघा, मंदिर किती सुंदर आहे आणि रणछोडरायजी हे म्हणजे कृष्ण भगवान जे की डाकोरमध्ये आहेत, जे मथुरेमध्ये युद्ध चालू होतं ना, तेव्हा ते अर्ध्या युद्धामधून पळून गेले होते आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव रणछोड असं पडलेलं आहे. तर ज्यांना काही माहिती नाही त्यांच्यासाठी थोडंसं सांगते मी. आणि इथे ना नदी आहे, खूप छान छान बघण्यासारखं आहे. इथे एक रेसिपी काय म्हणतात त्याला, ती भज्यासारखं असतं काय, तर ते इथं आहे प्रसिद्ध. पण आम्हाला वेळ होता, पण झालं असं की ऊन पण खूप जास्त होतं आणि शंभूची तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळे आम्ही कॅन्सल केलं, नको म्हटलं कुठे जायचं उन्हामध्ये. आणि हे बघा, मंदिर किती सुंदर आहे. आणि ह्या साईडला दिसतं ना तुम्हाला, हे कोपऱ्यात तिथे नाव म्हणजे तुला आहे ते, म्हणजे तिथे ना जेव्हा कृष्ण भगवान इथे आले होते ना, इथे डाकोरमध्ये येण्याचं कारण असं होतं की त्यांचा एक भक्त होता. तो खूप थकले होते ते भक्त त्यांचे, म्हणजे खूप त्यांनी वारी केल्या, वृंदावनला जायचे ते. आणि मग खूप थकल्यानंतर कृष्ण भगवानला ते इथे घेऊन आले होते, तर तो इथेच राहा म्हणून. तेव्हा ते म्हणजे लोकांनी चोरीचा आळ घातला, असं काहीतरी आहे त्याची कहाणी थोडीशी. तर त्याच्यामुळे ते म्हणजे त्याचं वजन करणार होते देवाला, की वजन किती आहे देवाचं, हे असं तसं काहीतरी होतं त्यांचं. त्यामुळे ते इथे आलेले आहे डाकोरमध्ये. आणि हे बघा, असं मध्ये खूप मध्ये आहे, खूप गल्ल्या गल्ल्या आहेत आणि असं मध्ये मंदिर आहे. तर थोडीशी ती स्वच्छता नव्हती बरं का. आणि आम्ही जाताना चालत गेलो होतो आणि शंभूची तब्येत ठीक नसल्यामुळे येताना रिक्षामध्ये बसून आलो. तर हे बघा, असे दुकानं स्टॉल वगैरे मस्त लागलेले होते. मला थोडीशी ती खरेदी करायची होती, कृष्णाला थोडेसे वस्त्र वगैरे घ्यायचे होते. पण शंभूची तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही काहीच खरेदी केली नाही. आणि त्याने पण कशासाठी हट्ट केला नाही, मला खेळणी पाहिजे म्हणून. आणि ऊन पण होतं, थोडासा पाऊस असेल ना तर ठीक आहे, पण ऊन होतं त्याच्यामुळे आम्ही जास्त काही खरेदी केलंच नाही इथे. आणि डायरेक्ट आलो आम्ही, इथे गाडी पार्क केली होती तिथे आलो. तर दर्शन वगैरे छान झालं, जास्त काही गर्दी नव्हती. आणि मंदिर 12 वाजता बंद होतं आणि 4 वाजता नंतर उघडतं, त्याच्यामुळे आम्ही पटकन गेलो आणि लगेच आलो. तर आम्ही एक अंदाजे 20 मिनटात तर बाहेर आलो आम्ही, कारण असं रांगेत नसतं उभे राहायचं तिथे, तर एकदमच जातात आणि दर्शन घेऊन वापस येतात. तर इथे बघा, आम्ही पार्किंगमध्ये आलो, तर हे काय होतं, आमची गाडी पंक्चर झाली. आणि गाडी पंक्चर झाल्यामुळं तर एवढं टेन्शन आलं ना आम्हाला, की पार्किंगला गाडी लावली आणि 15-20 मिनटात आम्ही बाहेर आलो, तरीही गाडी पंक्चर. आता इथल्या लोकांनी केली, देवालाच माहिती काय झालं ते. कारण आपण पैसे कशासाठी देतो, की आपली गाडी सेफ राहावी म्हणून. आणि ते बघा, टायर पंक्चर झालं आमचं. आता हे तर कशानं झालं देवालाच माहिती. तर ते एक मामा होते तिथे, तर त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली. त्यांनीच टायर वगैरे काढलं, दुसरं बसवलं, दुसरं टायर होतं ते. तर प्रत्येकाच्या आता गाडीमध्ये टायर तर असतंच एक्स्ट्रा, तर तेच बसवलं टायर. आणि तिथे मंदिरामध्ये ना असं 56 भोग लागतात असं पण मानलं जातं. म्हणजे 4 का 5 वेळेस तिथं नैवेद्य असतो आणि रात्रीच्या वेळेस ना 56 भोग दिले जातात देवाला. तर खूप छान आणि खूप काय काय तिथे बघायचं होतं बरं का आम्हाला. पण एकतर ऊन झालेलं होतं आणि शंभू पण आजारी होता, त्याच्यामुळे आमचं मन कशातच लागत नव्हतं. आणि एक
पार्किंगमध्ये आल्यानंतर आमचं टायर पंक्चर दिसलं. मग तर आमचा मूडच ऑफ झाला आणि इथे गॅरेजमध्ये आलो आम्ही आणि टायर ते नंतर पंक्चर झालेलं पण ते काढलं. ते बोलले की याच्यामध्ये पिन घुसलेल्या होत्या. तर स्टॅपलरचे पिन असतात बघा, ते होते त्याच्यामध्ये. आता टायर तर आमचे खूप चांगले होते, नवीन होते, तरी असे खराब झाले. बघा काय झालं असेल रामजाने. आणि हे बघा इतक्या सुंदर सुंदर इकडे ना केळीच्या बाग होत्या ना, आणि आम्हाला केळीच्या बागेमध्ये पण थोडंसं जायचं होतं, पण शंभूची तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही कुठेच गेलो नाहीत. तर इकडे ना म्हणजे असं एखादंच शेत नसेल तिकडे की सगळ्या केळीच्या बागाच होत्या. हे बघा मी तुम्हाला दाखवते. आणि केळी काही जास्त पिकलेली नव्हती बरं का, आता सुरुवात झालेली होती. तर ते आता काढायला सुरुवात होती, म्हणजे हिरवी हिरवीच केळी होती. तर मग आता खूप थकलो होतो आणि खूप टेन्शनमध्ये पण होतो. त्यामुळे अगोदर जेवण केलं आम्ही, कारण भूक पण लागलेली होती. आणि हे बघा माझं बाळ थोडंसं रिलॅक्स झालं, म्हणजे जास्त काही त्याला म्हणजे जास्त ताप वगैरे नव्हती आली. थोडंसं होतं, पण कसं ना एक काय म्हणतात व्हायरल होतं ते, की थोडीशी ताप आली आणि ते थांबल्यानंतर आम्ही मग थोडा मस्त खेळला वगैरे. आणि ते जास्त काही जेवण केलेलं आहे आमचं बघून ताट वगैरे स्वच्छ करत होता. तर त्याला बरं वाटलं थोडंसं इथे. आणि मग त्याला जे पाहिजे ते घे म्हटलं तुला. तर त्याच्यासाठी त्यानेच ऑर्डर केलं होतं की मला हे पाहिजे म्हणून. बाहेर आल्यावर जास्त काही खात नाही ते, तसंच असतं त्याचं मनावर की हे खायचं ते खायचं म्हणून. तर इथे त्याने ना ते लस्सी मागवली होती. तर म्हटलं जाऊ दे आता खाऊ दे त्याला काय खायचं ते, कारण मग नाही म्हटलं ना मग आजारी आहे एकतर आणि तो चिडचिड करतो. आणि माझा मूड तर ऑफ झाला होता, कारण एकतर कुठे जायला पण भेटलं ना आणि लांब आलो, आम्हाला एक 2-2.5 तास लागले होते इथे यायला. आणि हे मध्येच असं एकतर ऊन, नंतर शंभूची तब्येत खराब, नंतर टायर पंक्चर, असं सगळं असं एकत्र झालं ना, मग माझा मूडच ऑफ झाला. आपल्याला सारखं सारखं जाणं होत नाही. आणि गेलो तर एकदम असं छान निवांत, थोडं दर्शन छान झालं मात्र, बाकी काही नाही. आणि मग आता येतं बघा आमचं लस्सी वगैरे खाणं चालू होतं. आणि मला चार म्हणे तू, तर त्याला पण चारलं, मी पण खाल्लं आमचं जेवण येईपर्यंत. तर इथे बघा जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही येऊ शकता. जर गुजरातमध्ये तुम्ही येणार असेल फिरायला तर इथे डाकोर आहे. बडोद्यापासून एक अंदाजे 2-2.5 तास लागतात. तर तिथून तुम्ही जाऊ शकता. आणि मग नंतर म्हटलं इथे ॲडव्हेंचर पण दिसत होतं बरं का. मग म्हटलं आता कुठे गेलो नाही तर पण शंभूची पण तब्येत थोडीशी ठीक झाली होती म्हणून ॲडव्हेंचर होतं इथं. आता काय काय होतं ते माहिती नाही आम्हाला. आणि आत गेलो आम्ही, असं आत होतं ते. तर गेल्यानंतर ते ना काहीच नव्हतं बघा, ते बंद झालेलं होतं. आता म्हटलं आलो इथं आणि हे बंद झालं आहे. आणि तिथे पण मूड ऑफ झाला, कारण काही तिथे बघायला नव्हतं. मला वाटतं ते बंदच पडलेलं होतं का काही की. आणि बोर्ड तर वगैरे असा नवीन कोरा करकरीत होता म्हणून आम्हाला वाटलं तिथे असेल, पण जाऊ द्या म्हटलं. आणि हा बघा सुंदर असा मोर, तिथून वापस येताना आम्हाला असा मोर दिसला ना. आणि असा मोर मी पहिल्यांदा बघितला, म्हणजे पिसारा फुलवतो ना तसा, कारण पिसारा शक्यतो मोर असं फुलवत नाही, त्यांचं एक काहीतरी टायमिंग असतो असं म्हणतात. आणि मी तर आजपर्यंत नव्हतं बघितलं की पिसारा असं टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये पाहिलेलं, पण असं प्रत्यक्षात नव्हतं पाहिलं. आणि आम्ही तिथंच बराच वेळ थांबलो. आणि एवढं सुंदर वाटत होतं ना ते मोराला बघून. सगळं जे काही टेन्शन, म्हणजे जे काही मूड ऑफ झाला होता ना ते सगळं म्हणजे त्या मोराला बघून ना छान वाटलं खरंच. खूप प्रसन्न वाटलं ते मनाला, की तो मोर बघून असं वाटत होतं की त्याला बघतच राहावं. भाई बघा ना किती सुंदर दिसते, तुम्ही पण बघा. एवढं सुंदर वाटत होतं ना, काय सांगायचं तुम्हाला. आणि मग तिथे ना प्रसाद दिला होता त्या मामांनी एक. आम्ही काय असं पैशाने वगैरे नव्हता घेतला, त्या मामांनीच आम्हाला प्रसाद दिला होता बरं का. तिथे तुळादान होतं ना, तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो होतो. त्यांनी काही मंत्र वगैरे बोलले, कारण तिथे जवळून व्हिडिओ त्यांनी काढू दिला नाही म्हणून मी तुम्हाला नाही दाखवलं ते तुळादान जवळून. तर इथे बघा इथे काय तर आहे, म्हणजे काय धान्य लावले त्यांनी माहिती नाही बरं का, पण पाणी खूप जास्त होतं. आणि हे बघा माझी मिट्टी काय तुम्हाला दाखवायची, फ्लॅग, आपला इंडिया फ्लॅग. तर मी असं ना पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं तो खूप सुंदर दिसत होता, म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवूयात. हे असं माझं होतं खाली पडून दाखवणं. तर चला असं. आणि जो प्रसाद आणलेला होता ना तो शिऱ्याचा होता. आणि हे बघा माझं बाळ थोडंसं तर तब्येत ठीक झाली होती म्हणून त्याला 5 मिनटं मोबाईल दिला, म्हटलं की थोडंसं रिलॅक्स होईल म्हणून. आणि जिथे आम्ही जेवायला थांबलो ना तर तिथूनच त्याला ना एक गाड्या घेतल्या म्हणजे खेळायला छोट्याशा. आणि मॅजिक बुक असतात ना ते घेतलं, म्हणजे घरी आल्यानंतर त्याचं थोडंसं मन लागेल म्हणून ते एक घेतलं. तर हे बघा प्रसाद असा आहे. तर तो शिराच आहे बहुतेक. शिऱ्यामध्ये काजू बदामाचं वगैरे काय 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 टाकलेलं आहे त्याने. तर 1 महिनाभर टिकतो असं ते बोलले.
तर हे त्याला बघा मॅजिक बुक आणलेत, तर तो खुश होता. आणि मग नंतर घरी आल्यानंतर काही नाही, त्याचं ठीक झालं. एक व्हायरल इन्फेक्शन होतं त्यामुळे त्याला ताप आलेला होता, पण आमचा सगळा मूड खराब केला. आणि तो घरी आल्यानंतर हे बघा पुस्तक घेऊन बसला आहे तो. आता किती अभ्यास करेल माहिती नाही, पण त्याला घेतलं थोडंसं, म्हटलं नादी लागेल म्हणून. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.